बघा, रेशन कार्ड धारकांना आता 9 हे जीवनावश्यक वस्तू फ्रीमध्ये मिळणार आहे, ज्या राशन कार्ड धारकांना एकदम स्वस्त आणि मुबलक दरात फ्रीमध्ये मिळणार आहे। तर त्यात कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। तर बघा, नवीन योजनेतील काही वस्तू ज्या 9 आहे आणि त्या सरकार आता सर्वांना देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल। तर राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत या 9 वस्तू। तर काय आहे त्या 9 वस्तू ते आपण बघणार आहोत। तर फॉर्म टुडेज रेशन केंद्र सरकारने नुकतीच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, जी देशभरातील कोट्यावधी नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे। या नवीन योजनेमध्ये रेशन वितरण व्यवस्थेत मूलभूत बदल करण्यात येत आहे, जे भारतीय नागरिकांच्या आरोग्य आणि पोषण स्तरावर सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। सध्याची परिस्थिती आणि नवीन बदल। तर केंद्र सरकारमार्फत सध्या जवळपास 90 कोटी लोकांपर्यंत रेशन पुरवठा केला जातो। आतापर्यंत या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ याचे वितरण केले जात होते, परंतु आता या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल करण्यात येत आहे। सरकारने 2028 पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी आता तांदळाऐवजी इतर पोषक पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे। तर कोणत्या त्या गोष्टी आहेत ते आपण बघू। नवीन योजनेतील वस्तू। तर बघा, नव्या योजनेत एकूण 9 महत्त्वपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। त्यात एक म्हणजे गहू, 2 हरभरा, 3 साखर, 4 आहे डाळ, तर मोहरीचे तेल 5 नंबर आणि 6 नंबर आहे सोयाबीन, 7 नंबर मसाले, 8 नंबर मीठ आणि 9 नंबर आहे मैदा। तर अशा पद्धतीनं ह्या 9 वस्तू सरकार नवीन रेशनमध्ये आपल्याला देणार आहे। तर या निवडलेल्या वस्तूमागील विचार। तर बघा, या सर्व वस्तूंची निवड करताना भारतीय नागरिकांच्या आरोग्याचा विशेष विचार करून करण्यात आला आहे। प्रत्येक वस्तू विशिष्ट पोषक मूल्य प्रदान करते आणि संतुलित आहाराचा भाग बनू शकते। उदाहरणार्थ, हरभरा आणि डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, तर मोहरीचे तेल आरोग्यदायी मेदाम्लाची समृद्ध आहे। तर रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया। नागरिकांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत। तर आवश्यक कागदपत्रे बघा, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला। नवीन रेशन कार्डासाठी अर्ज भरणे, सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करणे। काही दिवसानंतर रेशन कार्ड प्राप्त होईल। तर ऑनलाईन पद्धतीने बघा, महाराष्ट्र शासनाचा RCMS पोर्टलवर जाऊन त्या पोर्टलला भेट द्यायचं, नवीन खाते तयार करा, आवश्यक माहिती भरा, ऑनलाईन अर्ज सादर करा। साधारणपणे 45 दिवसात रेशन कार्ड तयार होऊन येईल। या योजनेचे महत्त्व आणि नवीन योजना अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी आहे। तर नागरिकांना अधिक संतुलित आहार मिळवण्यास मदत होईल, पोषण स्तरावर सुधारण्यास हातभार लागेल, विविध प्रकारच्या अन्नपदार्थाची उपलब्धता वाढेल, गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या मदत होईल। भविष्यातील परिणाम। तर या नवीन योजनेमुळे दीर्घकालीन फायदे अपेक्षित आहे। लोकांच्या आरोग्यमानात सुधारणा होईल, कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणि आर्थिक भार कमी होणे। तर केंद्र सरकारची ही नवीन योजना भारतातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल आहे। यामुळे केवळ अन्नधान्याची उपलब्धता वाढणार नाही, तर नागरिकांच्या आरोग्यमानातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। तर या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास ती भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी वरदान ठरू शकते। तर नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर रेशन कार्डासाठी अर्ज करावा आणि आपल्या कुटुंबासाठी या सुविधांचा लाभ घ्यावा। तर अशा पद्धतीनं ह्या 9 वस्तू सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे, ज्या फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे आपल्या रेशन कार्डवर। त्याच्यामुळे रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्यांचं नसेल त्यांनी नक्की काढा आणि याचा व्यवस्थित लाभ घ्या। चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा ज्यांना माहीत नसेल त्यांना।